सर्वांना नमस्कार. कोटी कोटी जय क्रांती. मी प्रकाश गिरे पाटील आणि आपण पाहतात बोलता का बोलू. मित्रांनो, आज आपल्या सर्वांसमोर बोलताना खरोखरच अभिमान वाटतो. होय, अभिमान वाटतो. एक वाक्य मी आता उच्चारणार आहे जे तुम्हाला ऐकल्यावर आश्चर्य होईल. हो, भाई केशवराव धोंडगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समोर आले असते जर त्यांनी पक्षनिष्ठा बाजूला सारली असती तर. होय मित्रांनो, भाई केशवराव धोंडगे यांना त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून अशा अनेक ऑफर्स अनेक निमंत्रण आली की तुम्ही या आणि पक्षाच्या मुख्य भूमिकेमध्ये या आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कार्य करा असं म्हणतात. तेव्हा भाई केशवराव धोंडगे यांनी सांगितलं आहे, मी माझी पक्षनिष्ठा माझ्या मातोश्रीप्रमाणे माझ्या आईप्रमाणे मी जपतो आहे, कारण माझी आई मातोश्री मुक्ताई हिने मला सांगितलेलं आहे आणि पक्षनिष्ठा तितकीच महत्त्वाची आहे. मी कधीही शेकाप सोडणार नाही. मित्रांनो, किती मोठा विचार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललेलं आहे आणि हे वाक्य ऐतिहासिक आहे, पूर्वीचं आहे. म्हणजे आपल्याला आज हे उदाहरण देताना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला असाही माणूस, असाही एक राजकारणी जो समाजाच्या, जो आपल्या सर्वांच्या, विधिमंडळाच्या नव्हे तर तळागाळातल्या सर्वांच्या, सर्व धर्म समभाव मानणाऱ्या सर्वांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो, त्यांच्या घराघरामध्ये जाऊन पोहोचतो, त्यांच्या मनामनामध्ये जाऊन पोहोचतो आणि त्याला मुख्यमंत्री पदाची सुद्धा ऑफर आली तर तो नाकारतो, त्याला धुडकावून लावतो आणि म्हणतो माझ्यासाठी पक्षनिष्ठाच महत्त्वाची आहे. मित्रांनो, हे मी वाक्य का बोललो आहे, कशासाठी बोललो आहे तुम्ही समजू शकलेला आहात. परंतु मला त्या विषयाकडे जायचं नाही आहे. भाई केशवराव धोंडगे यांची जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांच्या या इतिहासाची आठवण आपल्या सर्वांसमोर होते आहे. तेच मला सांगावंसं वाटतं. खरोखरच असा एखादा व्यक्ती असू शकतो का हो, की जो इतकं म्हणजे पक्षनिष्ठेला, विचाराला, आपल्या सामाजिक कार्याला, आपल्या शैक्षणिक कार्याला, आपल्या म्हणजे या सगळ्या गोष्टींना इतकं महत्त्व देतो आणि त्यापेक्षा त्याला सत्ता, पद, पैसा, प्रतिष्ठा काहीही महत्त्वाचं वाटत नाही. खरंच मित्रांनो, असेच हे शेकाप पक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांचा जन्म कंधार तालुक्यातील गौळचाच. आता ते माझं मूळ गाव गौळ आहे आणि म्हणून तो विषय घेतो आहे असं नव्हे. मला त्यांचा नितांत म्हणजे त्यांच्याबद्दल आदर तर आहेच, अभिमानसुद्धा आहे. कारण ते ज्या वक्तृत्वाचे धनी आहेत ना, त्यांच्याकडे असणारी गुणवत्ता आहे ना, त्यांच्याकडे असणारा विचार आहे ना, त्यांनी जे केलेलं कर्तृत्व आहे ना, ते खरोखरच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुवर्ण अक्षरात करून टाकावं अशा स्वरूपाचं त्यांचं कार्य आहे. त्यांना ओळखत नाही आहे असा माणूस महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटलावर नाही आहे. आत्ताच्या पिढीला सोडा, त्याचकरिता तर मला बोलावं लागतं की आत्ताच्या पिढीला महाराष्ट्रात काय चाललं या राजकारणाची चर्चा करत असताना भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखा एक माणूस की जो तत्वाला घेऊन चालत होता त्याबद्दलसुद्धा बोललं पाहिजे. या पिढीला ते कळालं पाहिजे. मित्रांनो, खरंच त्यांचं जे कार्य, बालपण, हे सगळं शिक्षण, हे सगळं घेतल्यानंतर त्यांनी एकदा का ह्या कामाला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेकाप पक्ष आणि त्याच माध्यमातून त्यांनी जे काम सुरू केलं, त्या माध्यमातून त्यांनी ज्या विधानसभा इलेक्शन्स लढवलेले आहेत त्यामध्ये मिळणारं सातत्याने यश, जवळपास 30 वर्ष आमदार, महाराष्ट्राचं विधिमंडळ गाजवून टाकणारा माणूस, 30 वर्ष आमदार आणि 2.5 वर्ष खासदार. आणि यामध्ये शेकाप पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, हेच त्यांचं धोरण. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व काय की मी सर्वसामान्यांचं, मी जे कठीण अवस्थेमध्ये आहेत शेतकऱ्यांचं, कामगारांचं, कष्टकऱ्यांचं नेतृत्व करतो आहे. मला कुठल्या मोठ्या धनधान्यांचं नेतृत्व करायचं नाही आहे. मी सगळ्यात तळागाळातल्या लोकांचं राजकारण करणारा माणूस आहे असं त्यांची भावना होती. त्यांच्या विविध वेगवेगळ्या घटना जर आपण अभ्यासल्या असता तर अशा अनेक घटना समोर येतात की ज्यांचा अभिमान आपल्याला वाटतो. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना ठणकावून सांगणारे कोण होते? केशवराव होते. याची पण एक घटना आपल्या समोर येते की जेव्हा कापूस एकाधिकारशाहीच्या योजनेबद्दल पंतप्रधानांना खासदारांचं शिष्टमंडळ जेव्हा भेटायला गेलं तेव्हा त्या शिष्टमंडळाला मोरारजी देसाई म्हणाले की तुम्ही कोणाची बाजू घेऊ नका, कोणाची दलाली करू नका, तुम्ही या योजनेला वेगळ्या पद्धतीने पाहू नका. आणि अशा स्वरूपाने म्हटल्यानंतर जेव्हा हे शब्द कानावरती पडतात तेव्हा भाई केशवराव धोंडगे
उभं राहून त्यांच्यासमोर हा विषय मांडतात. आपण पंतप्रधान आहात, पंतप्रधानाला शोभेल अशीच भाषा करा. आम्ही इथे दलाली करायला आलो नाही आहेत किंवा मी तुमचा फोटो लावून मी निवडणूक जिंकली नाही आहे. मी तुमच्या नावावरती ही निवडणूक जिंकली नाही आहे. 72 मतदारांनी ही निवडणूक जिंकून मला लोकसभेत पाठवलेला आहे. त्यामुळे मला सर्वसामान्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा लागेल. म्हणून सांगतोय, पंतप्रधान आहात, तुम्ही जपून बोला, पदाला शोभेल असं बोला. असं ठणकावून पंतप्रधान मोरारजी देसाईंना सांगणारा, हो तेच भाई केशवराव धोंडगे. त्यांच्यासमोर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कुठलाही विषय असो, भाई केशवराव धोंडगे यांचं भाषण सुरू झाल्यानंतर ऐकणारा जो वर्ग होता तो संपूर्ण भाषण त्यांचं मन लावून ऐकायचा. कारण इतका मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि सगळ्यात महत्त्वाचं परखड, रोखठोक, कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता जसं आहे तशी भावना स्पष्टपणे मांडून टाकणारे भाई केशवराव धोंडगे. त्याचबरोबर त्यांची जे शैक्षणिक कार्य जर पाहिलं तर शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, सर्वसामान्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांनाच शिक्षण देण्याकरिता त्यांनी या संस्थेची स्थापना केली. अनेक वेगवेगळ्या शाखा निर्माण केल्या. त्या माध्यमातून ते जवळपास आजही म्हणजे यामध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे की मी भाई केशवराव धोंडगे यांच्या संस्थेमध्ये शिकतो आहे, यांच्या विचारावरती मी पुढे जातो आहे, हे म्हणायला मागे पुढे पाहत नाही आहे. कारण त्यांचा विचार जिवंत आहे. मित्रांनो, याचबरोबर यांच्याकडे अशा काही संकल्पना, असे काही सत्याग्रह, असे काही विचार इतके वेगळ्या स्वरूपाचे होते की जे प्रत्येकाला आपलेसे वाटायचे. सर्वसामान्यांना आपल्याच प्रश्नासाठी लढणारा माणूस आहे असं वाटायचं. त्यावरती सगळ्यात मोठं त्यांचं उदाहरण द्यायचं म्हणजे ते म्हणतात, जागतिक गुराखी गटाची जी काही त्यांनी म्हणजे कवी संमेलन जे स्थापना केलेली आहे, साहित्य संमेलन जे सुरुवात केलेलं आहे, गुराखी गटावरती जे साहित्य संमेलन भरायचं, त्याच्यामध्ये त्या गुराख्यांना त्यांनी जे महत्त्व दिलेलं होतं ते म्हणायचे, गण्या बापू काय आमच्या घरात आलेला नाही आहे, सरस्वती माय आमच्या काय या सगळ्यांना पावलेलं नाही आहे, गुरंढोरं घेऊन फिरणारा हा वर्ग आहे, यांना अक्षरांची ओळख नाही आहे, पण यांच्यामध्ये सुद्धा साहित्य लपलेलं आहे. हे गुरंढोरं घेऊन फिरतात, हे याच काळ्या माईची, काळ्या जमिनीची सेवा करतात, पण यांच्याकडे साहित्य आहे, यांच्याकडे विचार आहे, यांच्याकडचा विचार हा जगाच्या पुढे आला पाहिजे. म्हणूनच मी गुराखी गटाची स्थापना केलेली आहे. म्हणून जागतिक गुराखी साहित्य संमेलन मी पुढे आणतो आहे आणि त्यामध्ये हा वर्ग ज्यांनी नाकारलेला आहे तो वर्ग पुढे येतो आहे आणि यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. खूप मोठं उदाहरण आहे मित्रांनो. एखादा राजकारणी समाजातल्या तळागाळातल्या ह्या सगळ्यांना घेऊन त्यांना वेगळी प्रतिष्ठा मिळावी यासाठी काम करतो आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय की ते कुठल्या मंचावरती कोणावरती बोलत असताना कशाची तमा बाळगत नसत. त्यांचा विचार रोखठोक होता. नांदेडचंच एक उदाहरण आहे. शरद पवार साहेबांना इथे जेव्हा एका पुरस्काराच्या निमित्ताने जेव्हा त्यांचा सत्कार सोहळा होता आणि तेव्हा त्याच मंचावरती भाई केशवराव धोंडगे होते, तेव्हा ती सगळ्यात मोठी चर्चा झाली की भाईंनी भाषणाच्या पूर्वी शरद पवारांचा मुक्का घेतला आणि भाषणातून मोठा जोरदार धक्का दिला. म्हणजे त्यांच्यावरती परखडपणे विचार व्यक्त केले, टोकाची भूमिका त्यांनी त्यांच्यावरती मांडली. म्हणजे भाई हे कुठल्याही क्षणी काय बोलतील हे निश्चितच सांगता येत नसं, पण त्यांच्या सत्यता जरूर असायची. त्यांच्यात परखडपणा, रोखठोकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांची मार्मिक शब्दकोटी जी होती ते सगळ्यांना विनोदी शैलीने हसवून ठेवायची, खिळून ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टी आजही प्रत्येकाला आठवतात. त्यांच्याबद्दल लोक अनेक जण बोलतात. मागेच विधिमंडळामध्ये विधानसभेतील माजी सदस्य यांनी 100 वर्षे पूर्ण केल्याबद्दल जो एक सुंदर असा म्हणजे संकल्पना पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला खरोखरच आज मला आपल्यासमोर सांगताना विधिमंडळाचे आभार मानावेसे वाटतात. कंधार तालुक्यातला एक व्यक्ती म्हणून, एक सदस्य म्हणून मला आभार मानावेसे वाटतात की भाईंचा त्यांनी गौरव केला. भाईंबद्दल ते बोलले. छगन भुजबळ म्हणाले की भाई जेव्हा बोलायला उभं राहायचे तेव्हा आम्ही सगळेजण भाईंचा एक एक शब्द तो कसा साठवता येईल तो प्रयत्न करायचो. बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा अटक व्हायची जेव्हा स्थिती निर्माण झाली होती, शंकरराव चव्हाण साहेबांनी आदेश दिला आणि या आदेशाच्या नंतर भाई जेव्हा त्या सभागृहात बोलले की अशा स्वरूपाने मुंबईला वेठीस आणण्याचा प्रयत्न करू नका, बाळासाहेबांच्या अटकेच्यामुळे मुंबई जेव्हा 3 दिवस आता याच्यामध्ये कठीण अवस्थेत आहे, तेव्हा तो विचार सर्वांनी स्वीकारला. जे काही आहे ते रोखठोकपणे सांगणे तो त्यांचा बाणा होता. आणि महत्त्वाची बाब म्हणजे काय की शेवटपर्यंत त्यांनी एकनिष्ठ, एक विचार, एक पक्ष यावरच त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून हे उदाहरण मला वाटते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात दुर्मिळ
आणि सगळ्यात म्हणजे एक असा व्यक्ती की ज्याचा अभिमान सर्वांना वाटला पाहिजे अशा स्वरूपाचा आहे. आज महाराष्ट्रात काय होत आहे याबद्दल मला आता बोलायची गरज नाही. सगळेजण काय होत आहेत याबद्दल तुम्ही पाहत आहात. पण तळागाळातल्या माणसांसाठी निवडणुकीमध्ये मी कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट म्हणजे मी दिलेलं नाही आहे, जनतेनेच दिलेलं आहे. जनतेच्याच बळावरती मी निवडणूक लढलो, जनतेच्याच बळावरती मी विधानसभेत पोहोचलो, त्यांच्यासाठी मी आवाज उठवलेला आहे अशा स्वरूपाची त्यांची भावना ही आपल्याला ऐकायला मिळते. आज त्यांची जयंती आहे. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा विचार जिवंत आहे, त्यांचं कार्य जिवंत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची पक्षनिष्ठा ही आत्ता आपल्या सर्वांना एक वेगळा विचार देऊन जात आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, मी असं म्हटलेलं आहे की या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो, जर त्यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवली असती तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी पक्षनिष्ठा बाजूला सारू शकत नाही आहे. मला काँग्रेस पक्षाने जे निमंत्रणं दिलेली आहेत मी त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. मी माझा शेकाप कशा पद्धतीने जिवंत ठेवायचा आहे त्याबद्दल काम करायचं आहे हा विचार त्यांनी मांडला आणि ऑफर धुडकावून लावल्या. मित्रांनो, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या बाजू आहेत. माझ्यासोबतची एक घटना मला आठवतं की जेव्हा मी एका वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याबद्दलचा एक लेख लिहिला आणि मला फोन आला आणि सगळ्यात पहिला त्यांचा कोटी कोटी जयक्रांती असं म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि सलग 16 मिनिट त्यांचा जो संवाद आहे आजही माझ्याकडे तो संवाद माझ्या काळजामध्ये जशाच तसे शब्द आहेत. त्यांनी जे माझी विचारपूस केलेली असतेने विचारपूस केलेली आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची विचारपूस केलेली आहे, ते जे इतरांसोबत जशा स्वरूपाने करतात त्याप्रमाणे. आणि म्हणाले की आता मी तुम्हाला भेटायला येत आहे. तेव्हा मीच म्हणालो की भाई मी तुम्हाला भेटायला येणार आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, मला तुम्हाला भेटायला यायचंच होतं आणि आता मी येतो आहे. आणि जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा त्यांचा अत्तर आणि त्यांचा गालावरचा मुक्का आजही माझ्या स्मरणात आहे. असे व्यक्तिमत्व फार कमी असतात. खरं म्हणजे राजकारणामध्ये तर हो सोडाच हो, संपूर्ण मी तर म्हणतो की आता अशा स्वरूपाचं वारं आलं आहे. ही सगळी एकनिष्ठता असेल, पक्षनिष्ठता असेल, विचार असेल, काहीतरी तळमळ असेल, या सगळ्या गोष्टी बाजूला जाऊन आता फक्त सत्ता समीकरणाचं सिंहासन पुढे येत आहे. त्यावर कधी कोण बसेल, कशा स्वरूपाने बसेल, किती दिवस बसेल, कशासाठी बसेल याचा काही नेम नाही आहे. पण भाईंसारखे व्यक्तिमत्व आमच्या नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात जेव्हा पुढे उदयाला आले आणि जवळपास मन्याड खोऱ्याचा वाघ, जय क्रांतिकार म्हणून महाराष्ट्राच्या या नकाशावरती सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि आवाज बुलंद केला. आणि तोच आवाज आजही जिवंत आहे आणि तो आवाज सर्वांपर्यंत पोहोचल्यानंतर सगळे लोक सांगतात आजही मन्याड खोऱ्याचा वाघ म्हणून भाई केशवराव धोंडगेंचे विचार जिवंत आहेत आणि ते अजरामर राहणार आहेत. कारण कुठलंही कार्य हे अशा स्वरूपाचं अजरामर होत असतं. त्या स्वरूपाने भाई केशवराव धोंडगे यांचं अजरामर झालं. आज मी त्यांच्या जयंतीनिमित्ताने नतमस्तक होतो, त्यांना नमन करतो. अशा व्यक्तिमत्वाचा सहवास लाभणे, अशा व्यक्तिमत्वाचे विचार ऐकणे, त्यांची 40 पुस्तकं म्हणजे पहा, ते स्वतः साहित्यिक, ज्येष्ठ संपादक, जवळपास वेगवेगळे म्हणजे चांगले प्रभावी वक्ते, परखड शैलीतले वक्ते, म्हणजे अतिशय शरीर संपदा लाभलेले एक व्यक्तिमत्व, अशा अनेक बाजू त्यांच्याकडे होत्या. आणि महत्त्वाची गोष्ट शेवटपर्यंत मातोश्री मुक्ताई यांच्याबद्दल म्हणजे जे काही आई आणि लेकराचं नातं होतं हे पण खूप मोठी शिकवण देऊन जाणारं होतं. भाईंनी जे काही आम्हाला शिकवलं ते शेवटपर्यंत टिकणार आहे. त्यामुळे या काळामध्ये मला त्यांचा विचार व्यक्त करावासा वाटला. तर तुम्हालासुद्धा भाईंबद्दल काय वाटतं याबद्दल नक्की व्यक्त व्हा. बोलता का बोलूच्या माध्यमातून भाईंना मी नमन करतो, वंदन करतो आणि इथेच थांबतो. कोटी कोटी जय क्रांती, जय क्रांती.